तर लाडक्या बहिणींना आता मोफत गॅस सिलेंडर देणार आहे आणि किती सिलेंडर देणार आहे, कसे देणार आहे ते सुद्धा आपण याच्यात जाणून घेऊया. ठीक आहे, तर व्हिडिओला नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मित्रांनो, लाडक्या बहिणींना आता मोफत सिलेंडर मिळणार आहे. ही योजना आता लवकरात लवकर गव्हर्नमेंटकडून राबवली जाणार आहे आणि लवकरात लवकर त्याचा निर्णयसुद्धा गव्हर्नमेंट घेणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वर्षाला जे आहे ते 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलेला आहे आणि लवकरात लवकर याचा GR सुद्धा आपल्यासमोर येणार आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपनीला पैसे देणार आहे सरकार आणि वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचे जे आहे ते प्रोसेस सुरू होणार आहे. ठीक आहे, परंतु याच्याकरता एक अट आहे मित्रांनो. ती अट म्हणजे गॅस जोडणी महिलांच्या नावे असली तरच ते लाभ मिळणार आहे. म्हणजे ज्या बहिणीचं नाव याच्यावर चढलेलं असेल या योजनेमध्ये, लाडकी बहीण योजनेमध्ये, त्याच बहिणीच्या नावावर गॅस सिलेंडरची जोडणी असणे आवश्यक राहणार आहे आणि त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ठीक आहे, तर अधिक माहितीसाठी तुम्ही हॅलो टीचर या यूट्यूब चॅनलला सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करू शकता. महत्त्वाची घडामोड आहे ती म्हणजे लाडक्या बहिणींना आता मोफत सिलेंडरही मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतलाय. या योजनेचा लाभ देताना एका कुटुंबात एका शिधापत्रिकेवर कितीही महिलांची नोंद असली तरी महिन्याला एकच मोफत सिलेंडर दिला जाणार आहे. तसंच गॅस जोडणी महिलांच्या नावे असेल तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. लवकरच या योजनेचा शासन निर्णय जारी केला जाईल आणि अंमलबजावणीची तयारीही सुरू करण्यात येईल, असं अन्न नागरी पुरवठा विभागाच्या माहितीकडून समजतंय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याचा आधार लिंक असणं गरजेचं आहे. त्यामुळे योजनेचा गैरफायदा घेणाऱ्यांना लगाम बसेल. Yeah.